नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन गडावर तुम्हाला कोकण दर्शन. आणि संध्याकाळी निघालोय मळ्यात जाण्यासाठी. तर खूप दिवसांनी व्लॉग चालू केला आहे. मध्ये 3-4 दिवस व्लॉग टाकले नव्हते, तर शूट करता आले नाही गडबडीमध्ये, त्यामुळे नाही टाकले होते. आणि आता मळ्यात चाललेलो आहे. शेतीची कामं आपली चालू झालेली आहेत थोडी हळूहळू. म्हणून इकडे पाणी वगैरे घेऊन, तर टॉवेल टोपी वगैरे घेऊन चाललेलो आहे. काय काम आहे, कसं काम आहे, तर खाली जाऊनच तुम्हाला दाखवतो आता. तर चला आता जाऊया. काय काय घेऊन जायचं आहे ते पण दाखवतो. निघालोय आता. आणि आपल्या डोक्यावर बघा काय आहे, दाखवतो मला. डोक्यावर पेंड्याची वरण घेऊन चाललोय खाली मळ्यात. भाजावळ करायला, मशागत करायला सुरुवात आता होणार आहे, त्यामुळे हे सगळं घेऊन जायचं आहे, गोकरी वगैरे घेऊन. तर तुमच्याकडे सुद्धा जमीन भाजतात का शेतीच्या आधी? कारण का तर व्यवस्थित ती भाजली तरच ती व्यवस्थित खतली जाते, नांगरली जाते. त्यामुळे ते सगळं आधीचा जे राब असतो तो सगळा नेऊन त्या शेतामध्ये जाळला जातो. मला दाखवतो काय काय खाली आधी निघेल आहे. अरे देवा, वरती झाड लागते, एका हातात नाही होत आहे बॅलन्स. इथून खाली मळ्यात जायची वाट आहे आपली. आणि इथे बघा, हा जो वड दिसतोय, वडाचं झाड दिसतंय, वडाचे पारंबे आहेत ना, इथे आल्याच्या नंतर लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात माझ्या. आम्ही लहानपणी खूप या पारंब्यावर सगळी वाडीतली पोरं असायचो, झोका देत, तिथून झोका देऊन खाली घेऊन जायचो आणि पुन्हा रिटर्न यायचो. ते दिवस आता आठवत आहेत. आणि आताची लहान पोरं आहेत ना, ती पण संध्याकाळची येतात. परवा जेव्हा मी इकडून भारे वगैरे घेऊन जात होतो ना, त्या दिवशी ती पोरं खेळत होती. त्यांना बघून सुद्धा ते मला त्यांचे म्हणजे माझ्या बाळपणीचे दिवस आठवले. तर इकडून मळ्यात जायला वाट आहे बघा. पातेरी वगैरे जमवून सुद्धा नेली जाते खाली. तर आम्ही परवाच पातेरी घेऊन गेलो. मळ्यात आलोय आता. आणि प्रत्येकाचे बघा भारे वगैरे आहेत ना, हे आणून टाकलेले आहेत खाली, एक 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 भाजावळ करण्यासाठी. इकडे पण आणलेले आहेत भारे भाजावळीसाठी. बघा, ही पातेरी आणि हे जे भारे आणलेलं होते, कवल फोडलेलं आहे इथे या ठिकाणी खाली, तर ते आम्ही घेऊन आलेलो. आणि इथे आता वरंडाने घेऊन आलो, तिथे आणून टाकले. आता ही पातेरी आपली भाजावळ करण्यासाठी. इथे भाजायचं आपल्याला, हे अर्धच भाजायचं, एवढं जास्त काय आमची शेती नाही आहे, थोडकीच आहे. तर इथे अर्धच थोडंफार भाजायचं आहे. आणि इथे पेरणी केली जाणार आणि इथे दाढ लावली जाणार भाताची, तो विषय असतो. तर हे भाजावळीसाठी इथे घेऊन आलोय. हा संपूर्ण आपल्याकडचा मळा आहे इकडे. आणि इथं बॉटल ठेवायची आपल्याला भारायची. इथं ते उभे केलेले आहेत ना त्या ठिकाणी, कारण इकडे सगळीकडे संपूर्ण ऊन आहे. आणि ते सावळी तिथंच आहे, त्यामुळे सावळी तिथं ठेवायची आहे बॉटल. नाही तर ते पाणी उन्हात ठेवलं तर गरम होणार, पियालाच नाही राहणार. आणि हे बघा, हे मित्रांनो बांबरूड आहे, बांबरूड म्हणतात. कसं दिसतंय बघा, याची जी फुलं असतात ती भारी दिसतात. अशी हिरवी असतात आधी, नंतर मग ती अशी या पर्पल कलरची बनतात. दिसायला किती छान दिसतात ना. आपल्याकडे जास्त मळ्याला इथे हे जास्त हे होत नाही, म्हणजे लागत नाही. जिथे गोडे पाणी असतं ना मोठ्या प्रमाणावरती, त्या साईडला हे जास्त भांबरूड लागतात. आणि ही भांबरूड आहे ना, पोपटीमध्ये वापरली जातात. आम्ही जेव्हा ताजी होती, जेव्हा शेती झाल्या होती ना, त्याच्यानंतर आम्ही पोपटी केली होती, पोपटीची पार्टी सगळे मित्र मिळून. तर त्या ठिकाणी हे भांबरूड आम्ही इकडून घेऊन गेलो होतो. आणि तेव्हा कशी पानं वगैरे होती, आणि त्या पोपटीला या भांबरूडाचा स्वाद एक वेगळाच येतो आणि एक नंबर लागते पोपटी. तर तेव्हा आम्ही इकडून घेऊन गेलो. आता ही पानं सुकली आहेत पूर्ण, हे बघा, ही पानं त्याची सुकली उन्हातून. थोडा दव पडत असतो ना, जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा ही ताजी असतात, तेव्हा त्याला एक वेगळा स्वाद सुटतो, त्या पोपटीच्या फ्लेवर येतो त्याला एक वेगळा भांबरूडमुळे. त्याचा सुद्धा उपयोग ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने केला जातो. इकडे संपूर्ण मळा आता सुनसुनीत आहे.
एकदम कोण नाही मळ्यात, सगळे भारे वगैरे टाकून गेलेले आहेत. पण जेव्हा शेतीची कामं असतात ना चालू, तेव्हा हा संपूर्ण मळा आहे ना गजबजलेला असतो. आता कामाला सुरुवात करूया. मेन म्हणजे आलेला आहे आता खाली, तर उशीर नको उगाच, जास्त शूट करत राहत नाही, डायरेक्ट कामाला सुरुवात करूया आता. शेतीची कामं करताना ह्या असं टॉवेल घ्यायचा असतो, अशा पद्धतीने इथे कमरेला बांधायचा. एकदा बांधला ना की एकदा सुरुवात. चला तिकडे आता माती खतायची आपल्याला. माती ते कुठून खतायचा आहे कसा. ही माती कशाला खतायची आता? हा, ही कशाला माती खतायची? ही बाण खाली झाली ना, गल पडलेलं. असं गल पडलेलं म्हणून हे इकडं घुशीनीनं वाट लावला नाही. ही सगळी घुशीने वाट लावला नाही. चिखलाच्या वेळेनं पाय जातात आतमध्ये खाली, असे गल पडला नाहीत सगळे. असे उंदीर घुशी पण नुकसान करतात शेतीची. भाजावळीला आपण तयार केलं ना की त्याच्यावरती माती लावतात. माती लावतात कारण का जास्तीत जास्त माती टाकल्याने काय होतं, तिथल्या तिथं जास्त जळत राहतं आणि ती जागा चांगल्या प्रकारे भाजली जाते. आणि जर फक्त हे असं आपण हे भारे लावून ठेवले ना तर लगेच जळत जाणार पुढे भाग तो, त्यामुळे भाजणार नाही जमीन. आणि जर माती असेल तर तिथल्या तिथे जास्त वेळ जळत राहतं, असा विषय होतो. त्यामुळे जमीन चांगली भाजते. म्हणून आता इथे माती खतायची आपल्याला, एवढा सर्कलमध्ये असं इथे थोडं माती खतायची आहे भाजावळीला लावण्यासाठी. तर माती खतून घेतो इकडं आणि याच्यावरती ती टाकायची असते. आता एक पुन्हा पेंड्याची वरण घेऊन यायची, दुसरी राहिली ती. तर ती आता माती खतून दिले इथं आणि ती आता फोडते माती. तर तोपर्यंत मी पेंड्याची दुसरी जी वरण आहे ती घेऊन यायची मला खाली. पेंडीची वरण किंवा ढोंबला असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. आणि जे कोकणात राहतात इकडे शेती करतात त्यांना ही कामं ही गोष्टी या सगळ्या माहीत असतील. पण ज्यांना शेतीचा अनुभव नाही तर त्यांच्यासाठी ही खास माहिती सांगतोय. नाही तर म्हणतात आम्हाला माहिती आहे काय मोठा सांगतोय, असा विषय नाही आहे. तर ज्यांना शेती करून खूप अशी आपल्या कोकणातली सुद्धा मुलं शेती करून मुंबईमध्ये राहिलेले आहेत, तर त्यांना सुद्धा ते आठवतील त्यांच्या शेतीचे दिवस. तर आता थोडा पाणी पितो आणि जातो वरती, ती वरण घेऊन यायचे परत आपल्याला. कोऱ्याची भाजी तयार होते इथे, फणसाची पाऱ्याची भाजी म्हणतात ना ती. आणि त्याला काटे लावून असं कसं पॅक केलं आहे बघा. हे बघा तेव्हा कसं काटे लावून पॅक केलेलं आहे, कारण कोण काढून नेऊ नये ना, म्हणून मालकाने असे पूर्ण कोण वरती चढू नये म्हणून त्याला काटे लावले तसे पद्धतीने मालकाने, दुसरा कोण काढून नेऊ नये म्हणून. कोऱ्याची भाजीसुद्धा भारी लागते. आणि आता काजूची भाजीसुद्धा लागणार आहे. खूप जणांनी काजूच्या भाजी खाल्ली सुद्धा, पण आमच्या काजू असं आहे लवकर लागल्याच नाहीत अजून, मोहरलेत, छोटे छोटे आलेत. तर त्या मोठे झाले की आपला काजूचा ब्लॉगसुद्धा येईल काजूच्या भाजीचा. तर काजूची भाजी जगात प्यारी, म्हणजे सगळ्यांनाच आवडते, मला सुद्धा खूप आवडते. काजूची भाजी ही 1000 रुपये किलोने विकली जाते आणि ती भाजी कोकणकर आपण नेहमीच खात असतो. आता ह्या सीझनला काजू लागला की रोज घरी आज काय काजूची भाजी, एक दिवस अडकेला 2 दिवस अडकेला काजूची भाजी, हेच चालू असतं. म्हणून आपण कोकणकर श्रीमंत आहोत असं म्हटलं जातं. इकडे वैष्णवी पातेरी जमवत आहे वेदिकाची मम्मी. झाली काय की जमवत अशी अशी झाडाचा हा पालापाचोळा आहे ना, पातेरा सगळा गोळा करून एकत्र करून असा. तर नाही अजून मी वरण घेऊन येतोय. हे बघा या डालग्यातून काय तुमच्याकडे, आमच्याकडे डालगं म्हणतात, अजून अनेक शब्द आहेत याला, प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळी नावं आहेत त्याला दिलेली. तर यातून ही पातेरी सगळी जी गोळा केलेली आहे ना ती भरून खाली मळ्यात नेतात. परवाच मी घेऊन गेलो. दुसरी वरण घेतलेली आहे आणि निघालेलं आहे. चला
पेंडा घेऊन आलो तर वरती असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. हा पेंडा लावल्याच्या नंतर ही खाली बघा जी गोवरी आणलेली होती ना गोखरी, ती गोरी खाली टाकून घेतलेली आहे. आणि याचा उपयोग गोखरीचा उपयोग याच्यामध्ये सुद्धा होतो. म्हणजे शेणाचा उपयोग कुठे कुठे होतो बघा. खूप फायदे आहेत शेणाचे. गोबर गॅस वगैरे भाजावळ वगैरे सगळे शेतीसाठी खूप उपयोगी पडतात शेणीसुद्धा. तर इकडे खाली हे भारे कवलं लावलेले आहेत. त्याच्यावरती पेंड्याच्या वरती येणार परत हे पतेरा येणार आणि पतेऱ्याच्यावर नंतर माती टाकली जाणार. त्यामुळे ते धुमसून तिथल्या तिथे चांगली जमीन भासते मस्त. अशीच बोललो होतो लहानपणीच्या आठवणी ताज्या. ते बघा पोरं कशी खेळतायत बघा पारंब्यावरती. यांना बघून लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. आम्ही सुद्धा अशाच पद्धतीने खेळायचो. कसा येतोय बघा बघा. अरे हे सगळे वाडीतली छोटी पोरं. अर्धी झाले, अर्धे अजून नाही आले वाटतं खेळायला. हे आहेत आपल्या बाळपणीचे खेळ. आम्ही असे लहान असतानाच खूप खेळायचो. परंतु आपल्या कोकणामध्ये गावामध्ये असे मैदानी खेळ असो किंवा असे खेळ अजून पोरं खेळतायत. आणि परंतु इतर शहरामध्ये वगैरे बघायला गेलात ना की लहान मुलांचे हातसुद्धा मोबाईलमध्ये दंग झालेत, मोबाईलमध्ये व्यस्त झालेत. परंतु आपली कोकणातली पोरं, गावची पोरं इकडे अशा पद्धतीने खेळ खेळतात. एक आनंद वाटतो, भारी वाटतं. आणि आत्ता ह्यांचे लहान मुलांचे खेळ दाखवले. आता बाकीची पोरं तिथे क्रिकेट खेळत आहेत. चेंडूफळीचा डाव, जो द्वापार युगात चेंडूफळीचा डाव म्हणून ओळखला जायचा आपला क्रिकेट, तो खेळ तिकडे खेळत आहेत. बरं तुम्हाला दाखवतो. आता संध्याकाळचे एकत्र आज मैदानात खाली नाहीत गेलेत, इकडेच खेळत आहेत बॉक्स आउट. कोणाचा बॉल आला इकडे. तिसऱ्यांदा माझ्याकडे आलाय. सगळे पोरं खेळतात क्रिकेट बघा कशी. मित्रांनो, आजचा ब्लॉग हा शेतीच्या कामाचा होता. तर थोडक्यात आम्ही आज संध्याकाळी घरी असल्यामुळे शेतीच्या कामाला गेलो होतो. तर त्यानिमित्ताने आज ब्लॉग म्हटलं शूट करूया. खूप दिवस व्हिडिओ गेला नव्हता, ब्लॉग व्हिडिओ गेला नव्हता. तर गडबडीमध्ये शूट करायला मिळत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.